हिंदू एकता आंदोलनातर्फे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त अभिवादन। महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने धर्मस्वातंत्र्य विधेयक कायदा, सक्तीचे धर्मांतर विरोधी कायदा ठराव पास केल्याबद्दल महाराष्ट्र महायुती सरकारचे तसेच समस्त मंत्रिमंडळ व या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले व जयघोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख हिरामण आप्पा गवळी, मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर दादा बेद्रे, विजू पाच्छापूरकर, कुमार दादा मराठे, संजय अग्रवाल, डॉक्टर मनोज जोशी, पवन जाजू, रमेश करणकाळ, विजय गवळी, अनिल थोरात, जीतू ठाकरे, अमोल लंगोटे, सदाशिव सूर्यवंशी, लालू गवळी, तुषार भागवत, भूषण गवळी, विजय साळवे, मयूर गवळी, राकेश भद्रे, पंकज सूर्यवंशी, पवन गवळी, बबलू ओतारी, अण्णा कणसे, मनोहर चौधरी, बबनराव चौधरी व पप्पू जोशी आटू उपस्थित। हिंदू धर्मवीर यांचा आज शहीद दिन, बलिदान दिन आहे। एका शूरवीराला औरंग्यासारख्या या राजाने युद्धामध्ये हरत नाही म्हणून कपटी राजकारणाने अटक करून एक महिनाभर अनेक प्रलोभनं दिली धर्म बदलवण्यासाठी, परंतु राजांनी धर्म आपला सोडला नाही, प्राण दिला परंतु धर्म सोडला नाही। अशा राजांची आज शहीद दिन, या दिनानिमित्ताने त्याचं औचित्यच म्हणावं लागेल। महाराष्ट्र सरकारने या देशामध्ये काही धर्माधिष्ठित लोक हिंदू धर्मीयांना अनेक प्रलोभने देऊन, तो लव जिहाद असेल, प्रलोभने असतील, वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून या देशामध्ये एक वेगळा अराजक नाचवण्याचा प्रयत्न करीत होते। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय कर्तव्यदक्ष विकास पुरुष, दिलेला शब्द पाळणारा नेता माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विधेयक स्वतंत्र धर्म हे विधेयक पारित केलं असून